खेळ करता कसले डोंबारी घराण्यात मी जन्मा केलोय होय मग डोंबाऱ्याचे खेळ करतात हा बाबल्या डोंबाऱ्याचे खेळ करता हो आपण पण जागा कधीतरी त्यांच्या समोर कशा? तुम्ही जाता या नाचूया माझं नाट्याचं वय आहे हो बाबा तिच्या वडील आहेत बाबल्या. हा त्या बापाशीला तरी भेटावं लागेल ना काय तिच्या वडिलांसमोर बोलली करायला नको बरोबर आहे पण तुम्ही लग्नाला राजी आहात ना तिच्या वडिलांना आधी विचारेल काय? नंतर काय ते सांगेल मी चालेल मग होय अशी बघतीया बघ हो बाबा काय झालंय काय तुम्हाला अरे नुसती बघतीया इकडं बघतीया इकडं अशी बघतीया. काय म्हणावं तरी काय तिला बघ. बापाशीकडे घेऊन चल पहिला तुझ्या होय होय चला चला हो बाबा काय डमा डमा ढोलक जनन जनन साजरी डमा डमा ढोलक जनन जनन साजरी नाच डोलमारा नाच डोलमारा नाच डमा डमा बरा केला पण चिडू राहला काय अहो रामाडंबरी अहो रामाडंबरी आहात का घरी अरे हडी चुकून दुसऱ्याच्या झोपडीत तर नाही आलो ना पुन्हा एकदा आहात घरी अहो रामाडंबरी अरे हडी म्हणताय नाही कोणत्या कुत्र्याला बेलांका वाट रात्रवच्या वादांच्या उभारात येत नाही पुन्हा एकदा आहात घरी अहो रामाडंबरी रामा डोंबारी आत्तागत मात्र हे रामगिया आज कोणतरी माका रामा डोंबारी म्हणून आपण कोण रे मी सिंधुनगरचा राजकर्ता राजा चंद्रसेन अशी माझा देवाला संज्ञा आहे बाबा बघ हा माका काय उठान योग भोपाल नाही का जर भोपा नकात तर वाय थंयचो पोत लात मारली पुढे ये ठीक आहे तर कोण रे तू सिंधुनगरचा राजकर्ता राजा चंद्रसेन अशी माझ्या देवाला संज्ञा चंद्राचे म्हणजे राजा तू हो तर होय किती आलो एक काम आहे तुमच्याजवळ काम बाबा या बघ माझ्याकडे पण काम येतं तो खेळासाठी तू का खेळ काय मला खेळ नको आहे मग या घेतो काय मला ते पण नको आहे तुझ्यामध्ये तुका काय वया मला पाहिजे ती तुमची मुलगी अरे काय इटामलं काय अरे मी काय आणि राजानु तुम्ही काय यो फाटको डोंबारी अहो रामा डोंबारी हा मी प्रथमतः आलोय ना हा. तो मागणी घालण्यासाठी हा आणि तुम्हाला जर पटत नसेल ना आवड हे बघ ओ चालू
हे आहे ना तुझं हे ते वरती वरती उडवी आणि हे खाली आहे ना ते खाली ठेवी. खालच्या खाली हा नको 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 आता काय नको ना? नको. या वयात हो काय झालं तेव्हा सांगू की सपन्यात काहीतरी घेऊन ये तुम्ही काय आणला लागतं हे, तुला जपण्याला पाहिजे ना ते तुला नक्की मिळणार. त्यासाठी एक काम करावं लागेल. काय काम? तुझी मुलगी माझ्या स्वाधीन करावी लागेल. नको नको मला ए, काय नको अहो ना मॅडम, मला सांगतोय. हे घ्या माझ्याकडे वस्तुंकार. काय? हा घ्या. हो दादानू आपला काय नको हो, घ्या, हो. हो, नको हो, घ्या. हो, नको तुम्हाला अजून काय पाहिजे का? आणि काय नको अजून मला काय पाहिजे? नको घ्या घ्या हो, घ्या हो. नको तुम्ही या घ्यावा होय, अहो, ते नको, हे घ्या तुम्ही. नको हो, दादा, हे, नको हो, घ्या. हे बरं आहे. नको नको हुनी आणि वाईन काढून खाऊया आता काय समजायचं? हो हा काय करा काय ते? आता यवनात हा. लग्नाच्या तयारी म्हणाले ठीक आहे तर. उद्या येईल तो लग्नाच्या पण आता तयारीने. इतक्या दिल्याच्या नंतर कोण मरण नको म्हणाल हा. जावा जावा तुम्ही लग्नाच्याच तयारी ठीक म्हणा. आहे. उद्या येईल तो लग्नाच्या तयारीने. निघालो. त्या दिल्याला त्या माणूस बोलवा जरूर राहू लागल बाबा चढवा काय तुला काय चमकता हो एका चोरी मारी नाही केलं मग काय या काय ना आणलं काय नसलो तरी राजावर आणलो राजा होय कोण तो कोण बाय काय परत नाव म्हटलं तरी माका चांगल्यात तुझ्या आंगडा लगीन करचा लगीन होय तर नाव बिव काय सांगा नाही गेलो नाव काय काय उठल्या माका ह्याच्यात काय समाजलाच नाही चंद्रसेन आता काहीतरी चंद्रसेन हो ना बाबा मी नाही लग्न करूचंय हो तुमका माहित हा काय माहित मी मगाशी कपडे धुवून गेलेलो आहे हा तेव्हा त्याने माझ्या पल्लूर हात घातला काय म्हणतो मग तेव्हा आता काय नाही इतक्या दिल्याच्या नंतर कोण वरण नको म्हणाल मी लग्न करतले नाही आणि थोय एक वाचवला बरी भाऊ एक ते पोर त्यांनी माका वाचवला त्यांका मी आणलंय सोबत आणते थांबा होय होय हा आणलंय आणि इतकं वावड्यात माका लग्न करून असा झपत नाही ग. अरे बाबलिया नमस्कार. कोकणापासून नमस्कार. नमस्कार आणि आमचा दिसता चमत्कार तुम्ही घेतला मला नको. आम्ही व्यसन करत नाही. बाबलिया यांची हाडाची काढा आणि अमाशाची तुकडा झाली आहे. हे कोण तुम्ही हे कोण हे माझे बाबा. आता काय आता काय हे असं पुढचा पाक्यात आपल्याला आणि पाठचा पाक्या तुम्ही घेतला तुम्ही घ्यावा ती काम आम्ही नाही करत. पण चढवा तुका ह्याच्या वांगात लगीन करता होय होय बाबा मग ह्यांच्याशीच लग्न करूचा मला पण हिच्या समवेतच लग्न करायचं. होय ना पण आता चढवा त्याका शब्द दिलोय अशा किती जणांका शब्द दिलोय कोणाला शब्द दिला कोणतरी तुम्ही? इल्लो त्याका शब्द दिलोय अशा किती जणांका शब्द दिलोय तुमच्या पायाखाली उतरवलंय बऱ्याच जणांना शब्द दिले. होय तर पण तुमचा लगीन मी करून घेतलं काय करूया आता चावल्या ते लग्नाच्या तयारी काय लग्नाच्या लगीन तयारीत? जाऊया. लगीन या जाऊया. बाबलियांचं लगीन होय तर जाऊया. लगीन जाऊया, लगीन बाबा. जाऊया. पुढे चला. होय, होय. अरे वा
विक्रमा, तुला काय वाटलं? म्हणली तुझी घटिका भरली त्या आधीच माझ्या बऱ्या मित्राला हात द्यावी. कोण रे दरडेखोरा? कामात व्यस्त असताना कोण आहे रे तिकडे दरडखोर अशी हाक तानीच पडता चढाताही विलंब न करता इथपर्यंत आलोय खरं. इथं आल्याची जाणीव महाराजांना करून द्यावी हेच महाराज आमचा दरडखोर आमदारांना नतमस्तक होतोय. आशीर्वाद आहे. इतका लगबगीने का बोलावलात? अरे दरोडेखोरा, मला सांग, कुठे दौऱ्यावर गेलेलात काय? असं का? ए, एवढं त्यालाही तसंच कारण आहे महाराज. असं काय? अर्ध्या राज्याचा राजा आहे. वा वा, मग काय हे राहू दे. बोलवलं कशाला ते सांगा. त्यालाही कारण आहे. असं कोणतं? अरे आज आणि उद्या माझं लग्न ठरलंय, पण तत्पूर्वी तो राजा विक्रम आहे ना, त्याचा उद्याच्या शुभमुहूर्तावर फाशी देण्यात यावी. एवढंच ना? एवढंच. चिंता करू नका. पण एवढी आनंदाची बातमी. वा 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 वा. कोण आहे ती राजकुमारी? आहे, एक आहे ती. सांगा कोण आहे? राहू दे रे. असू द्या असू द्या. तुमच्या भावना पोचल्या माझ्यापर्यंत. अरे राहू दे, नंतर सांगतो तुला. ठीक आहे. पण सांगतोय महाराज आनंदाची बातमी. आपला मित्र सेनापती हा. त्याला द्यावी म्हणतोय आणि हे कार्य त्याच्याच हाती सोपवावं. होय, म्हणूनच मी हात देण्यात दिले. कोण आहे रे इकडे? कसा तुझे? कसा आहे? आशीर्वाद आहे. त्यालाही तशाच प्रकारचं आहे. सेनापती, उद्याच्या शुभमुहूर्तावर माझं लग्न ठरलंय, पण तत्पूर्वी राजा विक्रम आणि राणी लक्ष्मीबाई यांना फाशी देण्यात यावी, आणि ती फाशी तू देणार आहेस. त्यासाठी त्यांना फाशीचा उद्याच्या शुभमुहूर्तावर त्या दोघांना फाशी आणि त्यात नंतर तुमचा विवाह होईल. होय, त्यासाठी हा जो सेनापती आहे हा, याच्यावर माझा दाट संशय आहे. मलाही दाट संशय येतो. चिंता करू नका. त्यासाठी दंड करा. याच्या मागोमाग तू ही जा. चिंता करू नका. फक्त ती फक्त तुमच्या वारे विक्रमा, भरला तुझा काळ भरला, त्यासाठी येतोय तुझा रसिक प्रेक्षक हो, रोहन पांचाळ आणि चंद्रा या भूमिकेत 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्यांचे तुमचे आभार मानून श्री गणरायाला वंदन करून श्री भवानी सिद्ध मराठी दशावतार नाट्य मंडळातर्फे या बक्षिसाचा आम्ही आनंदाने स्वीकार करतो. माझे काय जगी राहिले, माझे काय जगी राहिले, माझे काय जगी राहिले, माझे जीवन सगळे संपले, जीवन सगळे संपले, काय जगी राहिले, माझे काय जगी राहिले, माझे काय जगी राहिले. काय संकट आलंय सांग रे परमेश्वरा. कोणत्या धर्माचा भावाने शिष्यावर आलेस? हा दैवाचा खेळ केला आहे. लक्ष्मी
या परमेश्वरानं कोणत्या पापाची शिक्षा दिली आहे आणि यासाठीच काही बाई फिरले दिशाई फिरल्या चोहीकडे अंधार पसरला देवा छळू नको माझ्या देवा छळू नको देवा छळू नको काय पाहतोय या घरात माझ्या ठिकाणी या अरण्याच्या ठिकाणी माझं येणं झालंय, पण अरण्याचा दरवाजा तर बंद आहे. म्हणूनच कोणी पाण्याची तुझी इच्छा नाही. राजे माफी असावी, काय म्हणतोयस? कारण मी जर पक्षपात केला नसता तर तुमचाही शेवट झाला असता आणि जो तुमचा बाळ याचाही शेवट झाला असता. सेनापती म्हणजे राजबाळ आमचा जिवंत आहे. हो, हे आहे राजा. तो एकाच अजबच्या झोपडीत पावला नाही. इतका अजबलाचा कुपडी माझा राजबाळ आवडतोय. आपला बाळ जिवंत आहे. आपण त्या वनात लवकर जा. नाट्यरसिको गुरुवाराने हिने माझ्या कलाकारांचा बहुमान करण्यासाठी हे बहुमानाचं पारितोषिक दिले. हतुरमोरे प्रस्तुत श्री भवानी सिद्धवाडी दशावतार नाट्य मंडळ ओसरगाव यांच्या वतीने स्वीकार करून त्यांचे तुमचे आभार मानून माझ्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन या पारितोषिका आनंदाने स्वीकार करतो. श्रीपाद पाताडे यांस करून मला हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. श्री भवानी सिद्ध वराडी दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने या गाण्यासाठी हे बक्षीस आलेलं आहे. मी त्यांचे आभार मानून या बक्षिसाचा स्वीकार करतो. सांगा म्हणतोय राजे इथपर्यंत आलोय तो तुमचा राजबाळ जिवंत आहे याच्यासाठी आलो नाही. इथपर्यंत आलो याला एक कारण वेगळंच आहे. कारण उद्याच्या शिवमुहूर्तावर राजा चंद्रसेन यांचा विवाह ठरलाय आणि त्या विवाहाच्या आधी तुम्हा दोघांना एक शुभ संदेश आमच्यापर्यंत पोहोचवला आणि एक संदेश आमच्यापर्यंत पोहोचवला. तुमच्याकडेच काहीतरी मार्ग आहे. राजे तुम्ही चिंता करू नका. मी करेन. पण मला आता इथे थांबता येणार नाही. निघालं म्हणजे मला आशीर्वाद द्या. सर सेनापती गेले. पुन्हा एकदा या कारागृहाच्या ठिकाणी भिकारी अरे वा वा येण्याचं कारण कोणतं? सहजच असं समजू नको. इथे आलोय तो मुद्दा म्हणून आलोय. म्हणजे अजून माझ्या जीवनात काय बाकी राहील? अरे हे बघ तुला तसा सहजासहजी सोडणार नाही. विवाह ठरलाय तो आमच्या महाराजांचा उद्या आणि त्याच शुभमुहूर्तावर तुम्हा दोघांना फाशी देण्यात येणार आहे. म्हणून तुम्हाला इथून घेण्यासाठी आलोय. आता तुमची धडकत नाही. क्षमा केली असते रे, पण तेव्हा प्रथमच सांगितलं होतं बरोबर. ऐकला नाही. आता बघ आपल्या कर्माची फळ. वा आता वा काय ते? क्षमा
चुकलं म्हणतोय. अरे सांगितलं ना तुला, अरे तुला मी प्रथमच माफ केलं असतं. बऱ्या बोलाने सांगितलं होतं, ऐकला नाही. शब्दाला शब्द भिडला. रूपांतर युद्धात झालं. युद्धात तुला फार पत्करावी लागली. आता तो आमचा पाईक म्हणून जन्माला आलाय, एवढं लक्षात ठेव. अरे तू एक भिकारी म्हणून वावरतोय. तुझी बरोबर सगळ्याची लायकी नाही, एवढं लक्षात ठेव. तुला फाशी देण्यात येणार आहे, एवढं लक्षात ठेव. आगे दादा तुला सोडणार नाही. वा रे भिकाऱ्या, वा वा वा. ए महाराणी, कोणत्या बाबाची सुद्धा राज करता म्हणतोय. काय म्हणतोय आता? बावळे, तुला सोडणार नाही. तुला प्रथमच सांगितलं होतं. रसिक प्रेक्षक हो, सुहास सावंत व गवळी सर यांनी राजा व राणी या भूमिकेस 200 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्याचे आभार मानून जनगायच्या चटणीवर मदत करून या बक्षिसाचा आम्ही आनंदाने स्वीकारतो. आल्याद डोंगर पल्याद डोंगर आल्याद डोंगर पल्याद डोंगर काय सांगू ज्ञानी बाबल्या मेंढरापाशी जायला लागलं या. मेंढरा समधी घरापाशी बांधली या. मला बोललाय इथूनच येतो, अजून काय आला नाही. राहिला कुठं म्हणायचं हा बांधली या. अहो जपान, सेनापती तुम्ही आणि इथवर येणार. कारण मी दिलेला जो बाण तो आता मला हवाय. काय म्हटलं? याच्यासाठी मी आलो. मी आले येणार नाही. या जास्ती देणार नाही. अद्यापण ज्यावेळी तुम्हाला बाळ दिला त्याच वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं, पण ज्यावेळी ह्या बाळाची मला गरज पडेल तेव्हा हा बाळ मी घेऊन जाईल. अहो असं कसा देऊ? त्याला लहानाचा मोठा केला या, त्याला लाडानं वाढवलं या, आणि तुम्ही असं बोलताय की तुम्हाला देऊ. असं कसं मी तुम्हाला देऊ? पण याला गरज आहे मला त्याची. कारण त्याच्या माता पित्यावर संकट आहे आणि त्या संकटाचं निवारण करण्यासाठी हे म्हटलं त्याच्या मात्या पित्यावर संकट आलंय. हो असं आहे होय. थांबा, माझ्या बाबल्याला बोलवतो या. ए बाबल्या, ए बाबल्या, काय झालं? बाबल्या मेंढरापाशी जाऊन आलास? हो. मेंढर बांधली? हो बाबा, कुठं गेलता? मी मित्रांसोबत होतो. अरे बाबल्या, तुला केळी सांगायचं. काय सांगायचंय तुम्हाला? पण बाबा तुम्ही मला नाराज दिसताय. कारण कोणतं? बाबल्या, काय झालं? मी आहे तुझा बाप. काय? तुम्ही माझे बाप ना? आम्हाला जन्म देणारे मातृपितृ देवता कोण? हे सर सेनापती त्या राज्याचे. आशीर्वाद आहे. मला सांगा, ज्या माझ्या पिताने मला जन्म देण्याचं कर्तव्य केलं ते म्हणजे माझे माता पिता कोण? राजा विक्रम काय? पिता कनकनगरीचे राजकर्ते राजा विक्रम हे माझे पिता. मग माझी माता कोण? राणी लक्ष्मी. काय? राणी लक्ष्मीबाई ही जर माझी माता असेल, ती जर संकटात असेल, त्या संकटातून त्यांना मुक्त करण्यासाठी मी तत्पर होईन. बाबल्या, या केळी काय काळजी करू नका. ह्या कोयत्याला त्या दोघांना बी होय बाबा. तो ह्या कोण येता? आलो होते. विलंब नकोय, चला म्हणतोय. होय बाबा.
तिघी बहिणींचा भाग. ते राहिला. अजून कुठे गेलाय? देवाना बोलला की घास घेऊन येतोय. अजून यायला पाहिजे होता. अजून कसं काय नाही आलाय? त्याच्या आतून वाट पाहतोय. तुझी घटिका भरली. दरडे गोरा पाहतोयस काय? दे या दोघांना फाशी. नाही क्षमा नाही. अरे तुला आता जिवंत राहायचं नाहीये बघ. सेनापती काय करताय? थांबवण्याचं कार्य करताय का आणि कशासाठी? पक्ष बदलला. काय ए! तो दिलेला बाळ तुला हा बाळ हा बघ. वा रे वा सेनापती. म्हणजे आपल्याला विचारला जाताय. मग ठीक आहे तर दरडे गोरा आधी या सेनापतीचा शेवट कर. नंतर मी या सर्वांचा शेवट करीन. सेनापती पुढा समोर बोलतोय त्याचं भान ठेवून बोल. ते काय बोलतोय ते भान ठेवूनच बोलतोय. अरे शेवटी तू पण परत लागतो परत लाग. तुला प्रथमच सांगितलं होतं गाठ माझ्याशी आहे. माझ्यासारखा दुसरा वाईट कोणी भेटणार नाही. अरे अशा किती गेले? अरे होय आता बघतोच ना तुझ्या सोबत या सर्वांचा शेवट करून टाकेल. आता का मला आपल्या आशा दिसत नाही. आशा नाही. हे संपला तुमचं. दरडे खोला.
जीवाच्या आकांक्षाप्रमाणे लढत राहा. जीव गेला तरी चालेल, याचा शेवट व्हायलाच हवाय. त्यासाठी आता संघर्ष करतोय. चिंता करू नका. देवाचा आशीर्वाद द्या. ओ महाराज तो गेला, आता तुम्ही माझे. ठीक आहे सोपविले दैवा सारे साई माझ्या हाती. सोपविले दैवा सारे साई माझ्या हाती. दैवताच्या दैवताच्या वाटी. दैवताच्या वाटी. नाही दया नाही पुण्य भक्त आहे एक. नाही दया नाही पुण्य भक्त आहे